मी या मंचावर आमंत्रित करतो श्री जगदीश पांढरे सरांना। आजच्या कार्यक्रमाला प्रेझेंट असलेले या शाळेचे सर्व किशोरी गुजरकर साहेब, आमच्यासोबत आलेले आमचे शिक्षक आणि आता आमचे मित्र सुद्धा पडवे सर, माझ्यासोबत आलेली टीम, पत्रकार मानकर मॅडम, त्यांचा मुलगा अथर्व मानकर आणि या शाळेचे मुख्याध्यापक अतुलजी देवडे सर, तसेच शहाणे सर, कुटे सर, निकाळे सर आणि सर्वात IMP जे आजच्या पूर्ण कार्यक्रमाचे केंद्रबिंदू आहे ते कोण आहे? सर्वात मेन कोण आहे? या सर्व जी इमारत उभी आहे हे शिक्षक इथं बसलेले आहेत, शाळेचे मालक इथं बसलेले आहेत, मी इथं उभा आहो, दोन शब्द बोलत आहोत, ते दोन पाहुणे इथं आलेले आहे, मॅडम इथं आलेले आहे, त्या कोणाकरता आलेले आहे? याचे प्रमुख कोण आहे? तुम्ही प्रमुख आहे। तुम्ही कोण आहात? मेन आम्ही। बरं, तुम्ही प्रमुख काय सांगावं? तुम्ही मेन कसे बनले? तुमच्या मागे एवढी यंत्रणा लागलेली आहे, एवढे लोक तुमच्यासाठी प्रयत्न करतात, तुम्ही प्रमुख कसे बनले? कारण तुम्ही देशाचं भविष्य आहे, तुम्ही देश घडवणार आहे का नाही? घडवणार आहे देश। बघ, तुम्ही देश केव्हा घडवा? जेव्हा तुम्ही स्वतःला घडवा। When you design yourself, then you will design whole country. You should like a tiger, tigress. तुम्ही वाघासारखे जगले पाहिजे, वाघीसारखे जगले पाहिजे, बरोबर आहे? तुम्ही कोणत्या समस्येने घाबरले नाही पाहिजे। उन्हात सुद्धा ऊन राहो, गरमी राहो, पाऊस राहो, वारा राहो, दिवस राहो, रात्र राहो, त्याचाही दिमागात नाही घेतलं पाहिजे। दिमागात फक्त एकच गोष्ट घेतली पाहिजे, आपलं मिशन, आपलं उद्दिष्ट, बरोबर आहे? आणि तुमच्या मागे इतकी यंत्रणा काम करताय, याचा मागचं एकच कारण आहे का तुम्ही देशाचं भविष्य आहे, तुमच्यामुळे देश घडणार। आणि हे जे व्यक्तिमत्व विकास व उन्हाळी प्रशिक्षण शिबिर 2024-25 धोंडगाव सरस्वती विद्यालय धोंडगाव या शाळेने इथे आयोजित केला आहे, हे कोणाकरता केलेला आहे? तुमच्याकरता केला आहे। तुमच्या आजूबाजूच्या 5-50 खेड्यामध्ये जेवढे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता केलेला आहे। अजून काही विद्यार्थी असेल ज्यांचा इंटरेस्ट असेल त्यांनी या शिबिरात भाग घेतला पाहिजे, कारण हे कोणाकरता आहे? तुमच्याकरता। आता या शिबिरामध्ये तुमच्याकरता कराटे ठेवलेले आहे, योगा ठेवलेला आहे, लाठी प्रशिक्षण आहे, नृत्य आहे, गीते आहे, श्लोक आहे, हस्तकला आहे, चित्रकला आहे, कार्यानुभव आहे, कथाकथन आहे, इंग्लिश स्पीकिंग आहे, स्वयंशासन आहे। हे काय आहे सांगा बरोबर? खेळाचं महत्व काय आहे? व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ द गेम? अतुलजी देवडे सर जे या पदापर्यंत पोहोचले आहेत ते खेळाडू होते आणि त्यांचा माइंडसेट आजही खेळाडू प्रवृत्तीचा आहे। हर गोष्ट ते एक खेळाडू अँगलनं वॉच करते आणि त्याला न्याय देते, बरोबर आहे सर? ज्याची प्रवृत्ती खेळाडू आहे ना तो लोड नाही घेत, तो इझिली हँडल करते, कारण त्याला गेम कसा जिंकायचा माहित राहते, कोणते डावपेच वापरायचे आणि खेळ कसा जिंकायचा माहित असते। आणि खेळामुळे माणसाला माहिती काय येते? चपळता येते। काय ते? चपळता, कॉन्फिडन्स, फिटनेस, आत्मविश्वास, आत्मशक्ती येते। कशामुळे येते? खेळामुळे। खेळामुळे वेगळा माइंड डेव्हलप होतो। तर आम्ही आमच्या घरी जेव्हा लहानपणी जगलो तुमच्यासारखं होतो, 7वी पर्यंत आम्ही अभ्यास नाही करायचो, सकाळी घराच्या बाहेर निघालं का 2-3 वाजेपर्यंत खेळत राहायचं, मग वडील यायचे काडी घेऊन मारायचे, कुठं गेला म्हणून पासायचे, बरोबर? वडिलांनी झक मारली मग घरी येऊन जायचं। त्याला सांगण्यात तात्पर्य असं आहे का खेळ तुम्हाला चपळता शिकवतो, ऍक्टिव्हनेस शिकवतो, माणसाला खेळच पाहिजे, बरोबर? खेळामुळे बुद्धी तल्लख होते, शार्प होते आणि खेळामुळे आपण टीम वर्क शिकतो, टीम वर्क। कारण कबड्डी खेळला किती खेळाडू असते कबड्डीमध्ये? 7 खेळाडू असते, बरोबर आहे? आणि एक सर्व्हिस टाकते, मग एक 7 खेळाडूले मात देऊन तो लाईन क्रॉस करते, बरोबर? म्हणजे 7 जण नाही का तुम्हाला खिचायचा प्रयत्न करते। तसा आपला देश आहे, सर्व लोक नाही का एखादी माणूस पुढे जायचा प्रयत्न केला, एखादी माणसानं काहीतरी नवीन क्रांती करायचा प्रयत्न केला, काहीतरी करायचा प्रयत्न केला, तर उरलेले 5-6 माणसाने खिचायचा प्रयत्न केला, जसं कबड्डी सारखं, बरोबर आहे? पण तो जर ओरिजिनल खेळाडू असेल तर 7ही लोकांवर मात देऊन पुढे जाते आणि लाईन क्रॉस करते का नाही? कोणत्याही खेळात असतो ते, हर ठिकाणी राजकारण चालते, तिथेही 5-7 माणसं असे राहते, ते मात घ्यायचा प्रयत्न करते, एक माणूस पुढे जायचा प्रयत्न करते, पण तो जिंकते जो खेळाडू आहे, बरोबर आहे ना? हे खेळाचं काय महत्व आहे, तुम्ही चांगले खेळत चला। आता आपण मुद्द्यावर येऊ। आपला मुद्दा हा आहे
की तुम्ही कोण आहात? विद्यार्थी आहे. तुम्ही कोण आहात? मानता तुम्ही? आम्ही कोण आहोत? शिक्षक आहोत. बरोबर आहे? बरं, आमची ड्युटी काय? शिकवणे. शिक्षकाचं काम काय? प्रामाणिकपणे कारण आम्हाला कोणतं पद मिळालं आहे? शिक्षकाचं. तुम्हाला कोणतं पद मिळालेलं आहे? तुमचं काम काय? अभ्यास करणे. पहा, स्टुडंटची ड्युटी काय? अभ्यास करणे. कारण तुम्हाला कोणतं पद मिळालं आहे? स्टुडंट. मग स्टुडंटचं काम कोणतं आहे? पहा, पहिला मुद्दा आहे तुम्हाला पद कोणतं मिळालं आणि मग तुम्ही ड्युटी कशी करता. पहिले पद, तुमचं पद काय? विद्यार्थी. मग तुमचं काम काय? मला पद मिळालं शिक्षकाचं, तर माझं काम काय? प्रामाणिकपणे शिकवणं. बरोबर आहे? कारण माझी समाजाची ओळख काय? जनता मला कशी ओळखते? शिक्षकांना. मग मला आदर्श शिक्षकांना ओळखेल. मी चांगला शिक्षक, उत्तम शिक्षक, आयडियल टीचर असं मला केव्हा ओळखेल लोक? जेव्हा मी चांगलं शिकवेन, जेव्हा तुमच्या मनामध्ये मी माझं स्थान निर्माण करेन, तुमच्यासाठी झटेल. बरोबर आहे का नाही? मग तुम्हाला आदर्श विद्यार्थी का समजेल लोक? केव्हा समजेल सांगा ना? जेव्हा तुम्ही काय करा, टाइमपास करा, अभ्यास नाही करणार, पुस्तक बाजूला फेकून द्या, घरी घरच्या लोकांना खोटं बोला, असं करा, म्हणून पण आदर्श विद्यार्थी तेव्हा म्हणेल जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे काय करा? शिक्षण घ्या, अभ्यास करा, तेव्हा तुम्हाला लोक चांगला विद्यार्थी म्हणून समजेल. आणि माणसं, मला असं वाटते ज्याला जे पोस्ट मिळाले आहे त्या पोस्ट त्यांना इमानदारीने न्याय दिला पाहिजे. कोणी असो मग तो. बरोबर आहे? जेवढी तुमची योग्यता आहे तेवढा न्याय दिला पाहिजे. होऊ शकते का मी खूप पॉवरफुल बोलणार नाही, पण जे माझी योग्यता आहे त्या योग्यतेला जीव ओतून मी मांडली पाहिजे. मी तुमच्यासमोर व्यक्त केली पाहिजे. बरोबर आहे? आपली जी ताकद आहे ती पूर्ण वापरली पाहिजे आणि प्रत्येकाला ताकद आहे. बरोबर आहे का नाही? हा, कळलं तुम्हाला? आता सरांनी मला इथे उभं केलं आहे. सरांचं असं मत आहे का सर यांना थोडंसं इंग्लिश कसं फ्लुएंट बोलता येईल याच्यावर मार्गदर्शन करा. मी तुम्हाला काही छोटे छोटे प्रश्न विचारतो, ट्राय टू तुम्ही आन्सर. सांगा बरं, इट म्हणजे काय? इट इट व्हेरी गुड. आणि सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म काय आहे? इट एट इटन. व्हेरी गुड. याला येते. सांग काय प्रॉब्लेम नाही. फॉल म्हणजे काय होते? सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म काय? ठीक आहे. आता पण या मुलांना का स्टेजवर बोलवतो, हा नाही का मला 5 उत्तर दे. सांग बरं, मी जेवण करतो इंग्लिश मध्ये कसं होईल? आय ईट फूड. मी खेळतो. आय प्ले. राम पैसे कमवतो. राम अर्न्स मनी. तो मला भेटला. ही मीट मी. ही मेट मी. बरं, हा इंग्रजी का बोलतो सांगा बरं? याला कोणतेही मराठी वाक्य विचारा, हा थर्ड मध्येच आहे. बट ही कॅन स्पीक इन इंग्लिश नाईसली. का बोलते? असं नाही का तो खूप हुशार आहे म्हणून बोलते, खूप चांगल्या घरचा आहे म्हणून बोलते, खूप चांगल्या शाळेत शिकते म्हणून बोलते. काहीच नाही आहे. हा का बोलतो माहिती आहे का? याला कोणतंही मराठी वाक्य जे तुम्ही बोलता, मी बोलतो, हे त्याला इंग्लिश मध्ये कन्वर्ट करता येते. जसं मी खुर्चीवर बसतो. आय सिट ऑन चेअर. आय सिट ऑन द चेअर. मी तुम्हाला शिकवतो. तू सांग. आय टीच यू. सांग बरं, मी 100 किलो वजन उचलू शकतो. आय कॅन लिफ्ट 100 किलो केजी वेट. असं नाही आहे का या विद्यार्थ्याने ट्रेनिंग घेतला. काय घेतला? ट्रेनिंग माणसाने घडवते, ट्रेनिंग माणसाने डिझाईन करते. कळलं मला? थँक्यू. व्हेरी गुड. सिट डाऊन प्लीज. तुम्ही सुद्धा घडता. हे जे व्यक्तिमत्व विकास शिबिर आहे हे ट्रेनिंग आहे. काय आहे? ट्रेनिंग आहे. आणि जगामध्ये जेवढेही लोक महान बनलेले आहेत ते ट्रेनिंग घेतलेला. काय घेतलेला? आपला देश बी चालवते ना, हे कोण चालवते माहिती आहे का? ज्यानं ट्रेनिंग घेतला. RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ट्रेनिंग आहे. नरेंद्र मोदी जो प्रधानमंत्री आहे RSS चा माणूस आहे. नितीन गडकरी जो ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहे तो RSS चा माणूस आहे. RSS हे ट्रेनिंग आहे. शिक्षणाचे 2 प्रकार आहेत मित्रांनो, तुम्हाला सांगतो. एक आहे अकॅडमी म्हणजे एक शालेय आहे, आणि एक आहे अकॅडमी, एक आहे प्रोफेशनल. अकॅडमी म्हणजे काय होते? शालेय. आणि प्रोफेशनल म्हणजे काय होते? स्किल बेस्ड. बरोबर? तसंच नाही का एज्युकेशनचे 2 प्रकार आहेत नाही का? एक आहे शिक्षण म्हणजे काय होते? एज्युकेशन. दुसरं होते प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग. एक आहे शिक्षण, एक आहे प्रशिक्षण. तर जगातले
जेवढेही पॉवरफुल लोक बनलेले आहेत त्याने घेतलाय ट्रेनिंग. तुम्ही आता हे प्रशिक्षण करताय, तुम्ही शिक्षण नाही करताय, हे उन्हाळी प्रशिक्षण आहे, हे ट्रेनिंग आहे. ट्रेनिंग मध्ये असते 50% थेरी आणि 50% प्रॅक्टिकल. जसं कराटे प्रॅक्टिकल विषय आहे, स्विमिंग हा प्रॅक्टिकल विषय आहे, बरोबर आहे नाही. लाठी हा प्रॅक्टिकल विषय आहे, योगा हा प्रॅक्टिकल विषय आहे, बरोबर आहे नाही. तिथे स्वतः प्रत्यक्ष करावं लागते की नाही. आणि तुम्हाला सांगा पुन्हा ट्रेनिंग मध्ये मजा येते. शिक्षणामध्ये थोडं बोर मारते, बोर का मारते, कारण जेव्हा ऐकण्याचं काम असते तेव्हा नाही का ऐकून नाही का बोर होते, मन लागत नाही, तर बरोबर आहे नाही. मग काही लोकांच्या मनात भावना सुरू होते, तर केव्हा बंद होते का, आपल्याला बोर मारताय, बरोबर आहे. पुन्हा हे सांगतो, ज्या ट्रेनिंग मध्ये थेरी 50% आहे आणि प्रॅक्टिकल 50% आहे, हेच ट्रेनिंग परफेक्ट आहे. आणि ज्या ट्रेनिंग मध्ये थेरी नाही आहे, फक्त प्रॅक्टिकल आहे, तरी परफेक्ट नाही आहे. आणि फक्त थेरी आहे, प्रॅक्टिकल नाही, तरी परफेक्ट नाही. कारण समजा तुम्हाला योगा शिकवला, योगाची थेरी आहे, कसा योगा करायचा, त्याचं परफेक्शन काय राहते, श्वास कसे घ्यायचे, श्वास सोडायचा कसा, अनुलोम विलोम कशाला म्हणते, भ्रामरी कशाला म्हणते. मी तुम्हाला इंग्लिश भाषा बोलणं शिकवतो, त्याची थेरी आहे आणि मग काय आहे, प्रॅक्टिकल आहे. समजा गेलं मी टेन्स शिकवले बघा, तर मग हे झाली थेरी, मग ती टेन्स मंबल करून दाखवेल स्टेजवर, ते झालं प्रॅक्टिकल. जो हम जीवन में देख सकते हैं वही हम बनते हैं. जे गोष्ट आपण प्रत्यक्ष डोळ्याला पाहू शकतो ते आपण जीवनात बनवू शकतो. लक्षात घ्या बरं. आपल्या तुलनेत मारवाडी लोक श्रीमंत का राहते, आपले मारवाडी बांधव, गुजराती बांधव, शरणार्थी बांधव हे श्रीमंत राहते आणि त्याच्या जीवनामध्ये वेगळं लाईफस्टाईल आहे. याचं कारण आहे का त्यांनी जीवनात जे लहान वयापासून पाहिलं ते बनले. त्याने लहानपासून का पाहिलं, त्याने बिझनेस पाहिले, त्यानं दुकान पाहिलं, त्यानं कंपन्या पाहिल्या, त्यानं फॅक्टऱ्या पाहिल्या, त्यानं त्याचे वडील सकाळी 9 पासून ते रात्री 9 पर्यंत काम करताना पाहिले. लहान वयापासून आपण जे पाहतो ते आपण बनतो. जगामध्ये कोणताच माणूस कोणापेक्षा कमजोर नाही आहे. फक्त तो माणूस त्या लेवलचा तेव्हा बनते जेव्हा तो त्या लेवलची गोष्ट नजरेने पाहू शकते. हे गोष्ट मानता का तुम्ही? कारण आपला जो ब्रेन आहे त्या ब्रेनचं जे फंक्शन आहे ते आहे व्हिज्युअलायझेशन. जो हम देख सकते हैं वही हम बन सकते हैं. आपले लोक तितक्या लेवलचे कधी कधी मोस्टली 90% टाइम 80% बनत नाही. कारण आहे कारण आपण लहान वेळापासून तुम्ही का पाहताय, शेती पाहताय, मजुरी पाहताय, गरिबी पाहताय. आपल्या आवडल्याचे वाक्य आहे, जो का घाले जन्मासी तो ना मारे उपासी. अंतरून पांघरून पाय पसरवा ऐकलाय का वाक्य? देव देते आम्ही खातोय वाक्य ऐकलाय का? नशिबात असलं भेटत वाक्य ऐकलाय का? पैसे क्या पेड़ पे उगते क्या ऐकलाय का? हा, पैसे कमावणे इतकं सोपी आहे का? ऐकलाय का? बिझनेस करणं एवढं सोपी आहे का? IAS बनणं एवढं सोपी आहे का? ऐकलाय का? हा, मोठा ब्रिटिश बनायला चालला असं ऐकलाय का? आता हो शिक्षण शिकून खूप मोठा माणूस बनणार आहे असं ऐकलाय का? तर असे वाक्य नाही का आपल्या सराउंडिंग मध्ये होती होती. म्हणजे आपण डोळ्यानं खूप चिल्लर गोष्टी पाहतो, छोट्या गोष्टी पाहतो. त्यामुळे नाही का ज्या गोष्टी आपण पाहतो त्या आपण बनतो, बरोबर आहे नाही. आता आपल्या डोळ्यानं आपण त्या गोष्टी पाहिल्याच नाही लहानपासून, ते बनणार नाही. पण तुम्ही त्या गोष्टी पाहू शकता. तुम्ही जीवनातल्या खूप मोठ्या गोष्टी तुमच्या डोळ्यानं डायरेक्ट इनडायरेक्ट पाहू शकता आणि तुम्ही खूप मोठे व्यक्ती बनू शकता. पण त्याला एक टेक्निक आहे, ते टेक्निक वर फॉलो करावं लागेल. तुम्ही जे गोष्ट पाहू शकता ते बोलू शकता, ते मानता तुम्ही. समजा तुम्ही एखादी बिझनेसचं पुस्तक घरी आणलं आणि ते रोज वाचलं, तर तुमच्या मनात कोणत्या भावना तयार होईल? बिझनेस बद्दलच्या होईल. तुम्ही एखादी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आत्मचरित्र आणलं आणि त्या माणसाचा संघर्ष वाचला आज पूर्ण शून्यातून शेवटपर्यंत, तुमच्या मनात भावना कोणत्या तयार होईल? का एक माणूस कसा घडते, एक माणूस संघर्ष कसा करते, एक माणूस लढाई कसा लढते, त्या माणसाच्या जीवनात किती अडचणी येते, तो अडचणीवर मात कसा करते, लोकांचा व्यवहार कसा करते, लोकांसंग वागते कसा, बोलते कसा, चालते कसा, विजन कसं डेव्हलप करते, दृष्टिकोन कसा ठेवते, लढाई कसा लढते, हे शिकाल का तुम्ही? मग त्या माणसाच्या पुस्तक वाचल्यामुळे तुम्ही ज्या गोष्टी शिकल्या त्या तुम्ही हळूहळू ना करता माहिती का? पहा, आचरणात बदल घडला. आपल्या आचरणात, चालण्या, वागण्या, उठण्या, बसण्यात बदल का घडतो सांगा बरं? जेव्हा आपल्या विचारात बदल घडते. जेव्हा आपले विचार बदलते तेव्हा आपलं आचरण बदलते. विचाराशिवाय आचरण बदलू शकत नाही. जेव्हा तुम्ही मोठे मोठे 2-4 पुस्तक वाचले, बिझनेसमॅनचे, महात्मा गांधीचे, बाबासाहेब आंबेडकरचे, तेव्हा तुमचे विचार काय होते? हळूहळू बदलणं सुरू होते.
आणि जसे तुमचे विचार बदलते तसं तुमचं आचरण, वागणं, बोलणं, चालणं, उठणं, बसणं बदलते. जेव्हा तुम्ही श्रीमंत बनणं सुरू करता तेव्हा तुम्ही पहिले विचाराला श्रीमंत बनता. तुमचे विचार नाही का हळूहळू श्रीमंत होते. तुमच्या विचारामध्ये कॉन्फिडन्स येते, तुमच्या विचारामध्ये आत्मविश्वास येते आणि मग हळूहळू तुमच्या जीवनामध्ये आत्मविश्वास तयार होते आणि तुम्ही हळूहळू मोठे बनाले लागता. तर मग तुम्हाला मोठं बनण्याकरता आवश्यक आहे रीडिंग. काय आवश्यक आहे? वाचन आवश्यक आहे. तर तुम्ही आता आपासून एक ठरवून घ्या का तुम्हाला कुठलं नाही कुठलं चांगल्या पॉवरफुल व्यक्तीचं पुस्तक वाचायचं आहे. दुसरा मुद्दा, इंग्रजी ही जगातली सर्वात सोपी भाषा आहे. पहिले मनातला गैरसमज तुम्ही काढून टाका, इंग्रजी कठीण आहे. इंग्रजी शिकण्यासाठी इंग्रजीमध्ये काहीच कठीण विषय नाही आहे. 3 फॉर्म पाठ पाहिजे. 3 फॉर्म नाही का? ईट, एट, इटन, फॉल, फेल, फॉलन, फाईट, फाउंड, फाउंड, कॅच, कॉट, कॉट, थिंक, थॉट, थॉट, स्विम, स्वॅम, सोम, आहे का नाही? आणि बस तुम्हाला टेन्स आले पाहिजे. काय पाहिजे? 12 टेन्स आले पाहिजे. 12 टेन्स मला कसे आले सांगतो का? प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार नंबर करा. वाक्याचे कोणते शब्दाचे नंबर करा. प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार असतात. ठीक आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे. प्रेझेंट टेन्स म्हणजे काय होते? वर्तमान काळ. जसं मी घेतला प्ले. प्ले म्हणजे ते खेळणे. मी मैदानावर खेळते. आय प्ले ऑन द ग्राउंड. ओके. देन मग मी मैदानावर खेळत आहे. आय एम प्लेइंग ऑन द ग्राउंड. मी मैदानावर खेळली आहे. आय हॅव प्लेड ऑन द ग्राउंड. अँड मी मैदानावर खेळत आलेली आहे. आय हॅव बीन प्लेइंग ऑन द ग्राउंड. आता जर मी भूतकाळ म्हणजे पास्ट टेन्स बद्दल घेतला, जसं की आता तोच वर्ड घेऊ आपण. ठीक आहे. प्ले. प्ले म्हणजे काय म्हटलं मी? खेळणे. हा एक वर्ब आहे. वर्ब म्हणजे काय होते? क्रियापद. आपण ज्या काही क्रिया दिवसभर करत असतो त्याला म्हणतात क्रियापद म्हणजे वर्ब. ठीक आहे ना? आता मी तोच वर्ड घेतला, जसं की तो मैदानावर खेळला म्हणजे क्रिया झाली. ही प्लेड ऑन ग्राउंड. तो मैदानावर खेळत होता. ही वॉज प्लेइंग ऑन द ग्राउंड. ओके. तो मैदानावर खेळला होता. ही हॅड प्लेड ऑन द ग्राउंड. तो मैदानावर खेळत आलेला होता. क्रिया कंटिन्युअसली मोशन मध्ये सुरू होती. ही हॅड बीन प्लेइंग ऑन द ग्राउंड. आता आपण जो फ्युचर. फ्युचर म्हणजे येणारा भविष्यकाळ. तो मैदानावर खेळणार. ही विल प्ले ऑन द ग्राउंड. ठीक आहे. मग तीच क्रिया फ्युचर मध्ये सुरू असेल असा अंदाज, म्हणजे तो खेळत असेल का? तो मैदानावर खेळत असेल. ही विल बी प्लेइंग ऑन द ग्राउंड. मग तो मैदानावर खेळला असेल. आपण म्हणतो ना आता खेळत असेल का? पण आता खेळला असेल. ही विल हॅव प्लेड ऑन द ग्राउंड. आणि तोच म्हणजे मोशन मध्ये कंटिन्यू थांबलेला नाही असा अंदाज आहे. ही तो मैदानावर खेळत आलेला असेल. ही विल हॅव बीन प्लेइंग ऑन द ग्राउंड. ती का बोलू शकते माहित आहे? तिला टेन्स माहित आहे एक मुद्दा. दुसरा मुद्दा तिला मोडाल्स माहित आहे. मोडाल्स माहिती तुम्हाला? मोडाल्स समजते का तुम्हाला? कॅन, कुड हॅव, नाही का? शुड हॅव, ought to have, मे, माइट, वुड, मस्ट हॅव, मस्ट बी, हे मोडाल्स आहे. मी खेळतो म्हणलं, आय प्ले. बघा मग तुम्हाला म्हणते मी खेळू शकतो म्हणजे माझ्यामध्ये खेळण्याची क्षमता आहे. इथे काय फक्त कॅन घ्यायचं. आय कॅन प्ले झालं. मोडाल मी खेळू शकतो. आता हे वाक्य मी म्हटलं मी खेळायला पाहिजे. मी खेळायला पाहिजे. इथे काय घ्या तुम्ही मग? शुड. आय शुड प्ले. आहे का नाही? आणि मी खेळतोच म्हटलं का? आय मस्ट प्ले. मी खेळतोच. आहे का नाही? आणि मी खेळी म्हटलं तर आय वुड प्ले होते. तुम्ही हिला कोणते वाक्य विचार मराठीत सांगते? मी 100 किलो वजन उचलू शकतो. तर आय कॅन लिफ्ट 100 किलो वेट. 100 kg वेट. मी विचार करायला पाहिजे. आय शुड थिंक. मी पूरग्रस्त लोकांना मदत करायला हवी किंवा करायला पाहिजे. आता हा करायला पाहिजे हा ऑट टू म्हणजे पण करायला पाहिजे होते. पण ऑट टू मध्ये कसं आहे? आपण आपली नैतिक कर्तव्य, आपली काही ड्युटी असते, आपले काय कर्तव्य असते ते दाखवण्याकरता आपण ऑट टू वापरत असतो. आणि शुड म्हणजे होते एखाद्या व्यक्तीला सल्ला किंवा उपदेश देण्याकरिता. आता सरांनी म्हटलं की आपण पूरग्रस्त लोकांना मदत करायला पाहिजे. ठीक आहे ना? तर आय ऑट टू हेल्प द फ्लड हिडन पीपल. इथं नाही का फ्लड हिडन शब्द आलाय ना? हा फ्लड हिडन. फ्लड म्हणजे पूर, हिडन म्हणजे ग्रस्त, म्हणजे पूरग्रस्त. म्हणजे इथे सफिक्स लागला. फिअर म्हणजे भीती. फिअर हिडन भीतीग्रस्त. सुपरस्टिशन म्हणजे अंधश्रद्धा. सुपरस्टिशन हिडन अंधश्रद्धाग्रस्त. जसं भारत अंधश्रद्धाग्रस्त देश आहे का? इंडिया इज सुपरस्टिशन रिडन कंट्री. मला सांगा बरं, तुमचा जास्त विश्वास श्रीमंत बनण्याकरता, मोठा व्यक्ती बनण्याकरता स्वतःवर आहे का नशिबावर आहे? सांगा बरं.
कोणावर इमानदारी सांगा. एक वाक्य तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही छोटे सांगतो. जो अपने आप पर भरोसा नहीं करता दुनिया उस पर भरोसा नहीं करती है. पहिले कोणावर भरोसा करा? बिलीव्ह ऑन युअर सेल्फ. बिलीव्ह ऑन युअर सेल्फ. स्वतःवर पहिले भरोसा करा. चाम्या कोण करते सांगा बरं? ज्याचा स्वतःवर भरोसा नाही आहे तो चाम्या करते का ना? ज्याचा स्वतःवर भरोसा आहे तो म्हणते मी करू शकतो. हा, फक्त मी करू शकतो म्हणजे तुम्हाला इगो, अहंकार, इगो नाही, भरोसा, बिलीव्ह. बरोबर आहे? हॅव यू अंडरस्टूड माय पॉइंट? स्वतः भरोसा आहे का? आणि ज्याचा स्वतः भरोसा आहे त्याच्यावर लोकही भरोसा ठेवते. मला स्वतः भरोसा आहे, मी कॉन्फिडंट व्यक्ती आहे. तर देवडे सरांना माहित आहे, पडवे सरांना माहित आहे, बुटे सरांना माहित आहे, शहाणे सरांना माहित आहे का वांदिले सरांचा स्वतः भरोसा आहे, ते चांगलं शिकू शकते. मग त्यांनी माझ्यावर भरोसा ठेवला म्हणून त्यांनी मला इथं बोलवलं. बरोबर आहे का नाही? त्यांनी माझ्यावर भरोसा केव्हा ठेवला? जेव्हा माझा स्वतःवर भरोसा होता तेव्हा ठेवला. मानता का तुम्ही? तर मग तुमचा भरोसा नशिबावर आहे का स्वतःवर आहे सांगा बरं? तर स्वतःवर भरोसा तुम्ही केव्हा ठेवा हा एक प्रश्न आहे ना. केव्हा स्वतः भरोसा तुम्ही केव्हा ठेवा सांगा बरं? जेव्हा तुमच्यामध्ये भरोसा राहील. तुम्हाला भरोसा काय वाढेल माहिती आहे? जेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढेल. आणि केव्हा वाढेल माहिती आहे? जेव्हा तुम्ही लर्न करा जीवनात. शिकणं आवश्यक आहे मित्रांनो. काय आवश्यक आहे? शिकणं आवश्यक आहे. कोणताही माणूस काम करतो सांगतो. एक कारण आहे गरज म्हणून काम करतो, त्याला गरज आहे भविष्यात काहीतरी बनण्याची. दुसरा मुद्दा तो काम केव्हा करते सांगा बरं? त्याला इंटरेस्ट आहे, आवडते म्हणून काम करते. इंटरेस्ट किंवा इच्छा आहे म्हणून काम करते. तिसरा मुद्दा तो काम केव्हा करते? जेव्हा कधी तो काम करते मजबुरी आहे म्हणून, हेल्पलेसनेस. काही लोक मजबुरी आहे म्हणून ते काम करू शकतो, तर पर्याय नाही, कराच लागेल, मजबुरी आहे, सिनियर लोकांचा ऑर्डर आला आहे, मजबुरी म्हणून ते काम करते. काही लोक काम केव्हा करते? चौथा मुद्दा भीती. माहित आहे? भीती असते. मंदिरात काय आहे सांगा बरं? मंदिरात देव नाही आहे, दगड आहे. बरोबर बोलला. देव कुठं आहे सांगा बरं? आपल्या मनात आहे. मनात फक्त आपल्याला भीती आहे. प्रत्येकामध्ये मंदिरात दगड आहे म्हणून, पण एक भीती असते कशाला? देव वसंत काय फालतू धांद अगाऊ हुशारी मारायची, पाया पूजा करून टाकायची, मोकळं व्हायचं. फालतू काही वांदा गीता आला म्हणजे फियर करते. भीती, डर इंसान को कुछ ना कुछ करने लगाता है. डर, प्रत्येकाला डर आहे आणि त्या डर मध्ये ते काम करते. बरोबर काय? पाचवा मुद्दा काय? माणूस काम केव्हा करते? एक सवय आहे काम करायची. हॅबिट खूप विषय आहे. कोणत्या व्यक्तीला खूप मेहनत करायची सवय लागते, त्याला हॅबिट्यूड आहे तो काम करण्यासाठी. बरोबर आहे नाही? बरोबर आहे. आणि अजून पुन्हा तुम्ही काम केव्हा करता? आवडतं झालं. इकडे कवड झाला आपला आवडता विषय. कधी तुमच्या आवडीत मला वाटते म्हणून तुम्ही काम करता का? काम, हा, त्याचा विषय आहे मनीसाठी काम. मनीसाठीचं काम करतेस, हा तर विषय आहेच. करते ना? सर्वात मेन तर कोण आहे? मला एक सांगा बरं, तुम्ही जे प्रशिक्षणाला आलेले आहे, तुम्ही गरज राहून आले, ते इंटरेस्ट राहून आले, का मजबुरी आहे, कोणती पाठवून, का भीती आहे, भविष्यात कोण आले? हा, इंटरेस्ट आहे तुम्हाला. यू हॅव इंटरेस्ट. बरोबर आहे ना? तर इंटरेस्ट ठेवून काम करा. एवढे ऍक्टिव्ह राहा, एवढे चपळ राहा, एवढे हुशार राहा का सरले वाटवायला सांगा विद्यार्थी माझ्यापेक्षा खतरनाक चपळ आहे, त्याला स्थिर व्हायला पाहिजे. मी तर मजबुरी म्हणून काम करत आहो, पण पोरं तर इंटरेस्ट घेऊन काम करत आहे असं फिलिंग का लोकांच्या मनात आलं पाहिजे. बरोबर आहे ना? तुम्ही सुद्धा विद्यार्थी आहे, तुमचा उद्दिष्ट आहे अभ्यास करणे, तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करतो. धन्यवाद. आपल्याला इंग्रजी बोलणं आलंच नाही. वांदेले सर इंग्रजी स्पीकिंगचे एवढे मोठे शिक्षक आपल्या समोर उभे राहिले आणि आपल्याला इंग्रजी बोलायला आलं का? नाही. मग आता काही उपयोगच नाही झाला. ह्या क्लासचा काही उपयोग झाला का? असं वाटत आहे की मग उपयोग झाला की नाही झाला? झाला ना. तर माहिती आहे का सगळ्यात महत्वाची गोष्ट, सरांनी सांगता एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की जीवनात पुढे जाण्यासाठी खूप काही गोष्टी पाहिजे. त्याच्यात एक ऍड करतो आणि ती म्हणजे गेल्या 1 तासापासून तुम्ही दाखवत आहे, तो म्हणजे पेशन्स. फार महत्वाचा आहे बाबा, लक्षात ठेवा. ही पेशन्स म्हणजे सहनशक्ती. एवढी ऊन होती, आत्ता एवढी गरमी होती, आत्ता हवा सुटली शेवटच्या क्षणाला. बरोबर? तोपर्यंत हवा चालू नव्हती, पण तरी सुद्धा तुम्ही वांदिले सरांकडे एकदा लक्ष देऊन होते.
की आता सर मला काहीतरी सांगतील, आता सर मला काहीतरी, पण सरांनी सांगता ह्या गोष्टी सांगितल्या की तुम्हाला यशस्वी होण्याकरिता काय पाहिजे तर पर्टिक्युलर ट्रेनिंग पाहिजे. आता सरांनी जर तुम्हाला इंग्रजी शिकवणं चालू केलं असतं तर कदाचित तुमचा इंग्रजीवरचा विश्वास उडून गेला. समजलं का? तुम्हाला वाटलं असतं की जगातली सगळ्यात कठीण भाषा जर कोणती असेल तर इंग्रजी आहे, कारण तो ती चुकीच्या पद्धतीने तुम्हाला शिकवल्या गेली असती. आणि एका तासामध्ये शक्य आहे का? लक्षात घ्या, एका तासात शक्य आहे का? नाही. ही प्रक्रिया एका तासात शक्य नाही. तसं असतं तर हिमनगाड्याच्या लोकांनी सरांकडे 6 महिन्याचा कोर्स नसतावा.